स्किल्ड आहेत त्यांना देखील नोकऱ्या देण्यासाठी आज आपण जर्मनीबरोबर एक करार केला आहे। 4 लाख लोकांना नोकऱ्यांची तिकडे जागा आहेत आणि त्यामुळे त्याचा देखील फायदा होईल आणि या महामंडळामध्ये तात्काळ ज्याला दुखापत होईल त्याला तात्काळ 50,000 रुपये देण्याचा एक प्रावधान केलेला आहे। त्याचबरोबर ही जी काही आरोग्य विमा पॉलिसी जी आहे ही आणखी विस्तृत बनवण्याचा देखील विचार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये हे चालक जे आहेत हे जेव्हा 65 वर्षाचे होऊन निवृत्त होतात ते कामकाज करू शकत नाही, गाडी चालवू शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांना पुढचं भविष्य त्यांचं जे आहे सुखकर होण्यासाठी एक ग्रॅज्युएटीची जी काही एक पॉलिसी आम्ही करण्याचा विचार केलेला आहे त्यामध्ये देखील त्या सर्वांना फायदा होईल। आज परिवहन विभागाने 50 कोटी रुपयाची तरतूद याच्यात केलेली आहे। आणखी उद्योग विभाग असेल, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट मायनिंग फंड आहे, राज्य सरकार आहे आणि CSR आहे, त्याचबरोबर या सर्व चालकांचं जे काही मिनिमम असं कॉन्ट्रिब्युशन आहे, या सगळ्यामधून हे महामंडळ जे आहे हे मोठं ताकदीचं महामंडळ होईल आणि यामधून अनेक योजना या लाखो लोकांच्या परिवारासाठी, मुलांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी केल्या जातील। अशा प्रकारचं महत्त्वाचं हे महामंडळ टॅक्सी ऑटो चालक कल्याणकारी महामंडळ सुरू झालेलं आहे। तुम्ही देखील सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवत होतात, एका रिक्षावाल्याकडून रिक्षावाल्याने भेट पकडली नाही, हे गरीब लोक आहेत, हे रोज कमवणारे रोज खाणारे लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत। यांनी सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, हे रोज कमवणाऱ्यांचं, रोज खाणाऱ्यांचं, हातावर पोट भरणाऱ्यांचं आणि त्याचबरोबर महिला भगिनींचं, युवकांचं आणि त्यामुळे या आमच्या सरकारमध्ये सर्वांना न्याय देण्याचं काम आमचं सरकार करतंय आणि त्याचाच एक भाग आहे। त्यासाठी देखील यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जी योजना आहे ती देखील योजना याच्यामध्ये समाविष्ट आम्ही करतोय, जेणेकरून स्वतःचा रोजगार देखील, व्यवसाय देखील त्यामध्ये करता येईल। आपण